बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी असणाऱ्या व्यक्तीला आता भाजपनं स्वीकृत नगरसेवक केले आणि त्यावरून भाजपवर अक्षरशः टीकेचं रान उठलेलं आहे। या सगळ्या विषयात बोलण्यासंदर्भामध्ये आपल्यासोबत सुषमा अंधारे आहेत, कारण त्या या संपूर्ण प्रकरणामध्ये आग्रही होत्या। आरोपींना शिक्षा व्हावी, त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणं असेल किंवा त्यांना न्याय मागण्यासाठी तुम्ही सातत्यानं पुढे होताना आज भाजपनं त्याच व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक केले। बदलापूर प्रकरणामध्ये मी साधारणतः म्हणजे फॉलोअप तर कंटिन्युअस होता, पण जेव्हा वामन म्हात्रेने या प्रकरणामध्ये एका पत्रकार महिलेवरच अत्यंत अभद्र टिप्पणी केली, तेव्हा या सगळ्या प्रकरणात FIR दाखल व्हावी म्हणून तब्बल 8 तास आम्ही उन्हं डोक्यावर घेत तिथे आंदोलन करत बसलो होतो। 8 तासानंतर ती FIR झाली। हे उल्लेखनीय आहे की त्या वामन म्हात्रेच्या पत्नीला आणि वामन म्हात्रेला प्रथम प्राधान्याने तिकीट दिलं गेलं। म्हणजे सुरुवात कुठून आहे? आत्ता तुषार आपटेची चौकशी झाली पाहिजे। तुषार आपटे ज्या संस्था आणि त्या आस्थापनांवर आहे, त्या आस्थापनांमधल्या सगळ्या लोकांची चौकशी झाली पाहिजे। हा आपल्या केसमधला प्रमुख मुद्दा आहे। आपण भांडतोय, आपण न्यायालयीन लढाई लढतोय या सगळ्यांच्यासाठी, आणि अशा वेळेला बलात्काराचे आरोप असलेले, लैंगिक शोषणाचा आरोप असलेला आणि एका चिमुरडीचा जीव घेण्याला कारण ठरलेली जी सगळी यंत्रणा आहे, त्याच्यापैकी महत्त्वाची एक जी कडी आहे, ती कडी म्हणजे तुषार आपटे। अशा तुषार आपटेला भाजपा चक्क कॉप्ट करते। ही भाजपाची मजबुरी आहे का? ही भाजपाची अपरिहार्यता आहे का? भाजपाकडे चांगले स्वच्छ चारित्र्याचे लोकच नाही आहेत का? कारण प्रश्न एकट्या तुषार आपटेचा प्रश्न नाही आहे। तुम्ही बघितलं असेल बिल्किस बानोचं प्रकरण झालं, त्यानंतर ते जे सगळे बलात्कारी होते, ते बलात्कारी जेव्हा सुटले बाहेर, तेव्हा त्यांची मिरवणूक काढून, हत्तीवरून मिरवणूक काढून त्यांच्यासाठी साखर वाटणारी जी लोक होती ती भाजपची होती। कठुआ उन्नावचं प्रकरण झालं, त्याच्यानंतर कुलदीप सेंगर आरोपी होता। या कुलदीप सेंगरसाठी त्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढणारे आणि कुलदीप सेंगर कसा महान आहे याच्या पोस्टिंगचा रत्तीब पाडणारे ते भाजपाई होते। ब्रिजभूषण, ज्या ब्रिजभूषणवर रेस्लर महिला खेळाडू ज्या होत्या त्यांनी आरोप केले होते, त्या ब्रिजभूषणला खासदारकीचं तिकीट देणारे कोण? भाजपा। रोहित नागटिळे, फलटण संपदा मुंडे प्रकरण, या संपदा मुंडे प्रकरणामध्ये जी अत्यंत गुंतागुंत आहे आणि तिची संस्थात्मक हत्या ज्या पद्धतीने झाली, त्यातला जो मुख्य अजून एक आरोपी आहे तो आहे रोहित नागटिळे। फलटणमध्ये नगरसेवक पदाचं तिकीट या रोहित नागटिळेला दिलं। याच्या प्रचारासाठी भाजपचे खासदार मैदानात उतरले आणि याला नगरसेवक केलं। म्हणजे भाजपमध्ये आत्तापर्यंत ज्यांना उमेदवाऱ्या दिल्या, बलात्कारांशिवाय दुसरं कोणी दिसत नाही आहे तुम्हाला। ही पद्धत आहे कामाची त्यांच्या, ही कामाची पद्धत आहे। किंबहुना मला असं वाटतं की यावरून भाजपचा DNA काय आहे तो कळतो। म्हणजे राष्ट्रमाता मा जिजाऊंची बदनामी करणारा जेम्स लेन आणि त्या जेम्स लेनला संरक्षण देण्यासाठी धडपडणारी यंत्रणा भांडारकर ट्रस्ट, तिथपासूनचा जो प्रवास आहे, तो प्रवास आणि आत्ता तुषार आपटेपर्यंतचा प्रवास जर बघितला तर महिलांना पदार्थ समजणारे, अजिबात महिलांचा सन्मान करू न शकणारे आणि महिलांच्याबद्दल अर्वाच्य गलिच्छ टिप्पण्या तर करायच्या, पण महिलांच्या संबंधी ज्यांच्यावर लैंगिक शोषणाचे, अत्याचाराचे आरोप आहेत, अशा लोकांना जर तुम्ही त्यांचं उदात्तीकरण करत त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून जर देत असाल, लादत असाल लोकांवर, तर राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचं श्रेय हे ज्यांनी गुन्हेगारी संपवायची असते त्या गृहमंत्र्यांना जात आहे, आणि दुर्दैवाने ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। हे वाईट आहे। ताई, एक बाब आता नुकतीच समोर आलेली आहे। काल परवा रश्मी शुक्ला निवृत्त झाल्यानंतर त्यांना एक अहवाल जो आहे SITचा तो मुख्य सचिवांना सोपवला आहे। त्याच्यामध्ये तत्कालीन म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे CP होते पांडे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, कारण त्यांच्याला कुठंतरी असा कट होता, देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांना खोट्या गुन्ह्यात अडकवायचं आणि त्यांच्यावर कारवाई करायची, अशा पद्धतीचा तो अहवाल आहे आणि तो आता सुपूर्द करण्यात आला। रश्मी शुक्लांना ज्या पद्धतीने एक्सटेन्शन दिलं गेलं आणि रश्मी शुक्लांची जी एकूण कारकीर्द राहिली
ती कारकीर्दच इतकी संशयास्पद आणि वादग्रस्त आहे की एकूण 2022ला जो काही असा सत्ता बदल झालेला आहे, या सत्ता बदलामध्ये ज्या म्हणजे राजकीय लोकांइतकेच जे अनेक प्रशासकीय अधिकारी सुद्धा कारक ठरलेले आहे. सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. मी सगळ्यांवर अजिबात प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही आहे. मी असं सांगते की प्रशासनात सुद्धा असे अनेक लोक की ज्या लोकांनी हे सत्तांतर घडवून आणण्यासाठीच्या कट कारस्थानाचा जे भाग होते, आणि यावर मी एकटी बोलत नाही आहे. मला असं वाटतं की अनिल देशमुख साहेबांनी जी डायरी लिहिली त्या डायरीत त्यांनी हेच म्हटलेलं आहे. पवार साहेबांची जर त्या काळातली जर भाषणं जर आपण काळजीपूर्वक ऐकली तर त्यातही येईल. निवृत्त पोलीस महासंचालक खोपडे यांची जर आपण जर भाषणं आणि त्यांची मांडणी ऐकली किंवा मुश्रीफ साहेबांचं जर बोलणं जर आपण ऐकलं तरीसुद्धा मी जे बोलते त्याला पुष्टी मिळेल. मी हे हवेत कपोलकल्पित असं काहीही बोलत नाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं प्रचार करतायत. ठाकरे बंधू देखील जोरदार प्रचार करतायत. ठाकरे बंधूंचा बँड वाजवल्याशिवाय मी राहणार नाही, ब्रँडचा बँड वाजवेल असं म्हणतायत. पाणी पाणी करेल असं देखील म्हणतात. देवेंद्र फडणवीस बँड वाजवायचं म्हणतायत. खरं तर मला असं वाटलं की ते राजकारणी आहेत, ते गृहमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री आहेत, ते वाजंत्रीकार आहेत. हे मला आता नवीनच कळते. म्हणजे आता बँड वाजवायचं म्हणजे वाजंत्रीकार झाले. पण उत्तम वाजंत्रीकार तो असतो ज्याला एक तारतम्य असतं की मड्याच्या ठिकाणी लग्नाचं वाजवायचं नाही आणि लग्नाच्या ठिकाणी मड्याचं वाजवायचं नाही. देवेंद्रजी वाजंत्रीकार होत आहेत, परंतु देवेंद्रजींना तारतम्य नाही आहे कुठे काय वाजवायचं ते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काय वाजणार आणि कोणाचं वाजणार हे निश्चित कळेल. घोडा मैदान दूर नाही, पण आपण काय ते पाण्याचं जे म्हणालात ना, तर त्यांना जर एवढी पाणी पाजायची हौस असेल तर आमचं स्पष्ट म्हणणं आहे, महाराष्ट्रातली अनेक गावखेडी तहानलेली आहेत. या तहानलेल्या गावखेड्यांना पाणी पाजणं जास्त महत्त्वाचं आहे. देवेंद्रजींनी आपली सगळी एनर्जी त्या तहानलेल्या गावखेड्यांना पाणी पाजण्यासाठी कारणी लावावी. राहिला प्रश्न ठाकरेंचा, ठाकरेंना पाणी पाजणारा जन्माला यायचा आहे. तुम्ही एकदा गावखेड्यांना पाणी पाजा म्हणजे तुम्ही किती पाण्यात आहे ते कळेल. कारण स्वायत्त यंत्रणांच्या आड लपून उथळ पाण्याला खळखळाट फार करायची तुम्ही गरज नाही आहे. सध्या भाजपचे स्टार प्रचारक मुंबईमध्ये ठिकठिकाणी प्रचार करतायत. मग त्यातले दक्षिणेतले खासदार, उत्तरेतल्या मंत्री, आमदार ही सगळीच मंडळी आहेत. एका दक्षिणेतल्या मध्ये एका नेत्याचं, वरिष्ठ नेत्याचं असं म्हणणं आहे, बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. मुंबईची आता मुंबई ही महाराष्ट्राची नाही आहे, हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं आहे, ज्याच्यावरून आता वादंग निर्माण झाला. नाही, मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर नक्की आहे, पण ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं जरी शहर असलं तरी तो महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. ते महाराष्ट्राची आणबाण शान आहे, एक भाग. पण झालं काय माहिती आहे का, संयुक्त महाराष्ट्राच्या काळापासून ते आत्तापर्यंत मुंबईवर अशी अनेक आक्रमणं आली आहेत. आत्तासुद्धा हे संकटच आहे मुंबईवरचं. त्या काळामध्ये मोरारजी देसाईंना मुंबई तोडायची होती, ती केंद्रशासित करायची होती आणि ती गुजरातकडे न्यायची होती. त्या काळात मुंबईतनं आणि महाराष्ट्रातनं मोरारजींना मदत करणारा एक माणूस होता. ते होते सखा पाटील, नामदार सखा पाटील, ज्यांचा पुलंनी वगैरे उल्लेख नामदार सखाचा ना स का पाटील असा केला होता. आधुनिक काळात एक मोरारजी देसाई तयार झालेत. देवेंद्र फडणवीस हे आधुनिक मोरारजी देसाई आहेत आणि त्यांना मदत करणारे सखा पाटील एकनाथ शिंदे आहेत. पण या सखा पाटील आणि मोरारजी देसाई या जोडगोळीचं काय करायचं हे 106 हुतात्म्यांनी आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की 16 तारखेला टांगापलटी घोडं फरार होणार आहे. ताई, तुम्ही त्या दोघांवर टीका करताय, पण ते दोघं सातत्यानं विकासावर बोलतायत. मुंबईमध्ये काय काय केलं याची उदाहरणं ते देत आहेत. काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आमच्यासोबत होते. कोस्टल रोडच्या बाबतीमध्ये अनेक त्यांना दावे पण केलेले आहेत. ठाकरे बंधू विकास कामांवर का बोलत नाहीत? ते सातत्यानं अशी भाषा वापरत आहेत जेणेकरून कार्यकर्ता इमोशनल होईल, मतदार इमोशनल होईल आणि कुठेतरी त्यांना मतदान करेल. इमोशनल का खेळ खेळला जातोय? विकासावर का बोललं मला जातं? कळत नाहीये म्हणजे विकासाची भाषा म्हणजे नेमकी काय असते. म्हणजे अजित पवारांनी 70,000 कोटीचा घोटाळा करूनही मला त्यांनी माझ्यासोबत घेतलं
याला विकास म्हणतात का? भाजपचे गणेश नाईक मी तुमचं टांगापलटी घोडं फरार करेन म्हणणं त्याला विकास म्हणतात का? महेश लांडगेने आम्ही काय हातात बांगड्या भरल्या नाहीत असं म्हणणं याला विकास म्हणतात का? अमित साटमने या मुंबईचा महापौर खान होईल हे वाक्य उच्चारणं याला विकास म्हणतात का? म्हणजे विकासाची व्याख्या काय आहे ती एकदा मला स्पष्ट झाली पाहिजे. म्हणजे काय पद्धतीनं बोलावं. आत्ता तुम्ही जे मला प्रश्न विचारले त्याच्यात तुम्ही कोणते मला विकासाचे प्रश्न विचारले बरं? तुम्ही मला म्हणालात की देवेंद्र फडणवीस बँड वाजवायचे म्हणतात, तर बँड वाजवणे विकास कामात बसतं का? बँड वाजवण्याचं टेंडर निघतं का? पाणी पाजवण्याचं, ठाकरेंना पाणी पाजवणं हे विकास कामात येतं का? उलट मी विकासाचं म्हणते की ठाकरेंना पाणी पाजवण्यापेक्षा गावखेड्यांना पाणी पाजवा. मी विकासाची भाषा जास्त करते. आणि ठाकरेंनी काय केलं हा प्रश्न जर कोण विचारत असेल तर आम्ही सांगतोय की मुळात ठाकरेंनी काय केलं हा प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही जिवंत आहात. कोरोना काळात त्यांनी जर काम केलं नसतं तर तुम्ही आज प्रश्न विचारायला शिल्लक राहिला नसतात. हे ठाकरेंनी फार मोठं काम केलं आहे. ठाकरेंनी काय काम केलं तर CBSE ICS दर्जाच्या शाळा आणि त्या दर्जाचं शिक्षण महापालिकांच्या शाळांतनं व्हावं यासाठी महापालिकांच्या शाळांचा दर्जा उंचावण्याचं काम ठाकरेंनी केलं. कोस्टलचा रोडमॅप, कोस्टलची ब्ल्यूप्रिंट, कोस्टलचं काम, कोस्टलचं भूमिपूजन या गोष्टी ठाकरेंनीच केल्या आणि लोकार्पणही ठाकरेंनी केलं. दोन वर्षात होत नसतं सगळं. त्याला वर्षानुवर्षाची मेहनत असते. पृथ्वीराज बाबा चव्हाण होते तेव्हापासूनची त्याच्यावरची चर्चा चालू होत्या. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा तो ठाकरेंनी केला. त्याचा रोडमॅप, त्याचा निधी, त्याचं भूमिपूजन, त्याचं लोकार्पण ते ठाकरेंनी केलं. इथले अनेक मैदानं राखीव ठेवायचं काम ते ठाकरेंनी केलं. BDD चाळीचं रिडेव्हलपमेंट ते ठाकरेंनी केलं. बेस्टचा प्रवास 5 किलोमीटरचा प्रवास 5 रुपये, 10 किलोमीटरचा प्रवास 10 रुपये हे ठाकरेंनी केलं. ज्या पेंग्विनवरून तुम्ही एवढं हिणवलं पण महापालिकेला रिव्हेन्यू देण्यासाठी ते पेंग्विन हे महापालिकेच्या उद्यानाचं सगळ्यात मोठं आकर्षण ठरलं हे ठाकरेंनी केलं. तुम्ही काय केलं या सगळ्यांमध्ये? तर तुम्ही ऐन कोरोनाच्या काळात राज्याला मदत करण्याच्या ऐवजी ती मदत PM केअरला फंडला द्या असं म्हणत एका खाजगी फंडामध्ये पैसे पाठवले. काय केलं नेमकं या लोकांनी इथं? तर बदलापूर प्रकरणातल्या बलात्कारित माणसाला नगरसेवक करण्याचं पाप तुम्ही इथं करताय. तुम्ही कोणत्या विकासाच्या बाता मारताय? काय भाजपाने या मुंबईसाठी केलं बरं? जी भाजपा आम्हाला प्रश्न विचारते 20 वर्ष मलिदा खायला होतात ना तुम्ही इथं, काय केलं त्यांनी इथं? उलट समुद्रातलं छत्रपती शिवरायांचं स्मारक अजून समुद्रातून वरच येत नाहीये. यावर बोलावं एकदा फडणवीसांनी. 2014च्या आधी पंतप्रधान मोदींनी इंदू मिलच्या तिथे कुदळ मारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करण्यासाठी. का ते स्मारक अजून पूर्ण झालं नाही? कला दालन उभं करायचं होतं. मराठी साहित्य आणि मराठी विश्वाचं एक अभूतपूर्व दालन उभं करायचं होतं. जे काम ठाकरेंनी ठरवलं होतं त्याला खोडा घालणारे कोण? तर हेच ठाकरेंनी ठरवलं होतं. 2017चा जो आमचा निवडणूक जाहीरनामा आहे 90 ते 95% आम्ही आमचा जाहीरनामा पूर्णत्वास नेलेला आहे. ज्या जाहीरनाम्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना, ती आरोग्य कवच योजना आम्ही आणली. त्या योजनेचं नाव बदलून चिवटे बिवटे लोक कुणी बसवली? यांनी बसवली. योजना आम्ही आणल्या, यांनी नावं बदलायची कामं केली. म्हणजे यांनी फक्त प्रोडक्ट आम्ही बनवायचे, शिक्के यांनी मारायचे. याला शिक्के मारण्याला विकास म्हणत नसतात. तो आशिष कुरेशी उठ सूट त्याला हिंदू मुस्लिम याच्याशिवाय येत नाही. अरे ही शिवसेना आहे. शिवसेनेचं हिंदुत्व असं कोणाच्या येण्या जाण्याने हिंदुत्व धोक्यात येईल इतकं हिंदुत्व तकलादू गोष्ट नाही आहे. या शिवसेनेला जसे धर्मवीर आनंद दिघे लाभले तसे साबीरभाई शेखही लाभलेले आहेत आणि त्या दोघांचाही आम्हाला अभिमान आहे. हे कुठल्या जगात जगतात? मुळात हे लोक ना विकास समजू शकतात ना यांना विधायक कामं कळतात. हे जाणीवपूर्वक एक ट्रॅप टाकायचा प्रयत्न करतात. आणि जर यांना असं वाटत असेल की आम्ही खूप काही काम केलेलं आहे तर माझा साधा प्रश्न आहे, मग तुम्हाला निवडणुकीत मताला 20-25 हजार रुपये खर्चायची का गरज पडते? जर जनमत तुमच्या बाजूने आहे तर मग उमेदवारच विकत घ्यायचा ही अघोरी कल्पना तुम्हाला का सुचते? का बरं तुम्ही त्या गोष्टी करताय?
याचा स्पष्ट अर्थ आहे. ज्या अर्थी तुम्ही उमेदवार विकत घेता, ज्या अर्थी तुम्ही अफरातफरी करता, एखादा निवडणुकीचा विरोधी पक्षाचा उभा राहिलेला उमेदवार ज्याचा फॉर्म स्क्रुटनीत बाहेर आलाय, ज्याने 2-3 दिवस प्रचार केलाय, त्यानंतरही त्याला तुम्ही तुमच्या पक्षात घेण्याची तुमची अघोरी सत्ताकांक्षा उफाळून येते. ती का? कारण तुम्हाला खात्री वाटत नाही. तुम्ही काय विकास केला मुंबईचा? ज्या मुंबईमध्ये एकेकाळी R.R. पाटील साहेबांनी इथला क्राईम रेट सगळ्यात खाली आणायचा प्रयत्न केला होता, त्या मुंबईमध्ये अभिषेक घोसाळकरची हत्या फेसबुक लाईव्ह करून केली जाते. हे देवेंद्र फडणवीसांचं पाप आहे, हे देवेंद्र फडणवीसांचं क्रेडिट आहे. बरं, तेवढ्यावर थांबले का ते? नाही. त्या अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीला जेव्हा ती माऊली न्याय मागत होती, जेव्हा त्या अभिषेक घोसाळकरांचे वडील, कुठल्याही बापासाठी हे वाईट आहे ना, हे कुठल्याही बापासाठी वाईट आहे. जगातलं सगळ्यात मोठं ओझं काय असेल तर आपल्या तरुण पोराचं शव आपल्या खांद्यावर घेणं. विनोद घोसाळकर साहेबांची काय अवस्था झाली असेल. त्या अभिषेक घोसाळकरांची हत्या होते. घोसाळकर कुटुंब न्याय मागायला गेलं. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? कुत्रं मांजर जर गाडी खाली आलं तर तुम्ही मला विचाराल का? अभिषेक घोसाळकर म्हणजे यांना कुत्रं मांजर वाटलं? इतक्या हिनकस दर्जानं बोलणारा माणूस हे विकासाची भाषा करतात. बरं, तेवढ्यावर गप्प बसत नाहीत, पुन्हा तेजस्विनी घोसाळकरवर दबाव आणतात आणि तेजस्विनी घोसाळकरने पक्ष प्रवेश करावा आणि तेजस्विनी घोसाळकरने पक्षात यावं यासाठीचे कुटील कारस्थानं करतात. या कुटील कारस्थानांना तुम्ही विकास म्हणता? आमचं सोडा, आमच्याशी तर तुम्ही विश्वासघात केलाच केला, पण आमच्यासोबत फोडून ज्या एकनाथ शिंदेला नेलं, ते एकनाथ शिंदेचं तरी काय केलं यांनी? शक्य आहे की गणेश नाईक मनाने बोलतायत? गणेश नाईक जेव्हा बोलतात तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय ते बोलत नाहीत. असं आहे का की भाजपाचे सगळे फार धुतल्या तांदळाचे आहेत आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदेचे सगळे गुंड आहेत? सगळी प्रकरणं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचीच कशी काय बाहेर येतात? काय देवेंद्र फडणवीस म्हणजे दूध के धुले आहेत का? सगळं भाजप करून आणतं. हे सगळं भाजप घडवून आणतं. आणि का घडवून आणतं? कारण जेव्हा अमित शाह म्हणाले मागच्या निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेला की 2029 के चुनावों में हमें किसी तरह की किसी की भी बैसाखियों की जरूरत नहीं पड़ेगी, 100% भाजपा त्या दिशेने वाटचाल करताना ज्यांनी आपल्याला उभं केलं, ज्यांच्यामुळे मुख्यमंत्रीपद मिळालं, त्यांना सुद्धा मातीत घालण्याचं पाप कुटील कारस्थान करणारे देवेंद्र फडणवीस त्यांनी ठाकरेंवर बोलावं आणि वरून ते म्हणणार की नाही ठाकरे एकत्र आल्याने आम्हाला फरक पडत नाही. जर ठाकरे एकत्र आल्याने तुम्हाला फरक पडत नाही तर आशिष कुरेशी, काय दरेकर, काय तो कंबोज, फडणवीस, बावनकुळे यांनी सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ठाकरे 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 अरे किती हे जे सतत ठाकरे 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 आहे ना, ही भीती आहे तुमची. ज्या अर्थी इथे नरेंद्र मोदींची सभा तुम्ही रद्द करता याचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्ही हरणार आहात आणि मोदी कायम जिंकण्याचं श्रेय घेत असतात. इथे येऊनही हरलं तर बिल मोदीच्या नावाने फाटेल. तो सगळा डेटा घेऊन, इंटेल रिपोर्ट घेऊन मोदी दौरा कॅन्सल करतात. हे न समजणं इतके आम्ही दूधखोळे आहोत का? म्हणून तर येडामुडा अमित साटम तुम्ही उभा केलाय ना, की उद्या काही झालं तरी अमित साटमवर ढकलून मोकळे व्हाल तुम्ही. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच कुठेतरी ह्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव हा निश्चित आहे आणि त्यामुळेच पराभवाचे धनी नरेंद्र मोदी होऊ नयेत आणि यामुळेच त्यांना आपला दौराच कॅन्सल केला, अशा पद्धतीची टीका, अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांना एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.